नमस्कार. किरकोळ वादातून बापलेकाचा एकावर कोयत्याने हल्ला. शहरात भर दिवसा कोयता व चाकूने हल्ला झाल्याने दहशत. कोयत्याने व चाकूने वार करणाऱ्या दोघे बापलेकांना 5 दिवसाची पोलीस कोठडी. शहादा शहरात जुन्या वादातून आणि किरकोळ कारणावरून बापलेकाने कोयता व चाकूने 51 वर्षीय जयंत पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. हॉटेल पटेल रेसिडेन्सी समोरील रस्त्यावर सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांतून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल उमटू लागला आहे. 23 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता हॉटेल पटेल रेसिडेन्सी समोर जयवंत अशोक पाटील वय वर्ष 51 यांच्यावर विजय उद्धव भामरे व त्याचा मुलगा सार्थक विजय भामरे यांनी हल्ला केला. प्रथम विजय भामरे याने जयवंत पाटील यांचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु गळा आवळत असताना पाटील यांनी प्रतिकार करून कसाबसा आपला जीव वाचवला. त्या संतापात विजय याने डिक्कीतून धारदार कोयता काढला. तुझे आज जास्तच झाले, आज तुला संपवतो, अशी गर्जना करत गळ्यावर वार केला. हा वार चुकवताना पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर जखम झाली. तसेच मारहाणीत त्यांच्या ओठ व नाक तसेच गळ्यावर जखमा झाल्याचे दिसून आले. भर रस्त्यातील हा थरार पाहून बघणाऱ्यांच्या काळजात धडकी भरली. सदर थरार रस्त्यावरती घडत असताना गुड्डू पवार व अक्षय चौधरी यांनी धैर्याने आरोपींना रोखले आणि पाटील यांची सुटका केली. या दोघांच्या साहसामुळे एक निरपराधी वाचला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांच्या नेतृत्वात कारवाई सुरू झाली. रमकुबाई नगरमधील विजय भामरे यांच्या घरी पोलीस प्रशासन पोहोचले. मात्र प्रथमतः भामरे कुटुंबाने अटकेस मज्जाव केला. पोलिसांनी बळप्रयोग करून विजय भामरे व सार्थक भामरेला अटक केली. घर तपासात धारदार शस्त्रे सापडली. दोघी बापलेकांविरोधात न्यायसंहितेनुसार हत्येचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्राने हल्ला व दहशत माजवण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही बापलेकांना पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 28 जानेवारीपर्यंत म्हणजे 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे हे करीत आहेत. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.